संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 3 महिने होत आले। या प्रकरणात सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप होत होते। तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात येत होती। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांकडूनही मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल दोषी आढळले तर कारवाई होईल असं सांगण्यात येत होतं। अशातच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा नेमकं काय घडलं, त्यांना मारहाण कशी झाली, त्यांचा छळ कसा झाला याचे फोटो सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये व्हायरल झाले। त्यानंतर 3 मार्चच्या रात्री सूत्र हल्ली आणि धनंजय मुंडे यांनी मंगळवारी 4 मार्चला सकाळी आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत आपला मंत्रिपदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला। पण इतके दिवस लांबलेला धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला असं एका रात्रीत काय घडलं, देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत काय झालं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। 3 मार्चला रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी आरोपींनी काढलेले फोटो सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये आले। या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करत होते। हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला। साहजिकच त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का, धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का असे प्रश्न विचारले जात होते। सोमवारी रात्रीच देवगिरी बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक झाली। त्यात जवळपास 1.5 ते 2 तास चर्चा झाली। देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री 8:50 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले। या ठिकाणी आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते। या सर्व नेत्यांमध्ये बैठक सुरू होती। त्या बैठकीनंतर 10:20 देवेंद्र फडणवीस देवगिरी बंगल्यातून बाहेर आले। फडणवीस जवळपास 1.5 तास देवगिरी बंगल्यावर होते। देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं गांभीर्य सांगितलं। सरकारच्या भविष्यात वाढणाऱ्या अडचणी देखील देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत सांगितल्या। तुम्ही राजीनामा द्याच असा आदेश या बैठकीत फडणवीसांनी मुंडेंना दिल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर रात्रीच धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना या हरामखोरांना अशीच शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत वाल्मिक कराडला कुणाचं पाठबळ सुरू होतं, राजकीय आश्रयानेच हे सगळं सुरू होतं असा आरोप केला। तेव्हा त्यांना रडूही कोसळलं। त्यानंतर मंगळवारी सकाळी बीडमध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला। पण रात्री फडणवीस, अजित पवार आणि मुंडे अशी बैठक देवगिरीवर झाल्यानंतरच मुंडेंच्या राजीनाम्याची सूत्र फिरली होती। मंगळवारी सकाळीही मुंडेंच्या राजीनाम्याची तीव्र मागणी व्हायला लागली होती। आमदार सुरेश धस यांनीही याबद्दल वक्तव्य केलं। ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावावा। घटिका जवळ आली आहे हे मला कळतंय, पण अजित पवार यांनी आता निर्णय बदलू नये, कारण त्यांच्या राजीनाम्यामुळे आका आणि त्यांच्या सहकारी यांना बळ मिळणार नाही। काल जे संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाले ते संपूर्ण देशाने पाहिले आहेत। ते पाहिल्यावर प्रत्येक माणूस रडला असेल। इतकं भयंकर कृत्य या लोकांनी केलं आहे। मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। तर आता मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत त्यांना घरी पाठवतील। पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल अजित पवारांनी निर्णय बदलू नये। मुंडेंच्या आधारानेच हे सर्व घडलंय। हमारे पीछे आका है और उनके पीछे बडा आका, आमचे काही होऊ शकत नाही या मानसिकतेतून हे सर्व झालं। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक होते। त्यांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर लघवी केल्यासारखे म्हणावे लागेल। हे फोटो 2 महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडे आले असावेत अशी शक्यता रोहित पवारांनी व्यक्त केली। ते पुढे म्हणाले, 2 महिन्यांपूर्वी हे फोटो तुमच्याकडे असताना त्यावेळी धाडसी निर्णय घ्यावा असं वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का असा प्रश्न लोकांना पडलेला आहे। तुमची मैत्री किंवा जे काही संबंध असतील ते कचऱ्यात टाका, पण आजच्या आज धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारने घेतलाच पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली। कारण राक्षसी प्रवृत्तीचा वाल्मिक कराड हा माणूस धनंजय मुंडेंचा खास असल्याचं सगळ्या जगाला माहिती आहे। 2 महिने फोटो येऊन तुम्ही या पद्धतीने वागत आहात तेव्हा प्रत्यक्षपणे तुम्ही कराडची आणि धनंजय मुंडेंची सरकार म्हणून पाठराखण करत आहात असा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलाय। सोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे। जरांगे पाटील हे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भेटीला गेले होते। त्यावेळी धनंजय देशमुख यांनी, माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील, मला आता वेदना सहन होत नाहीत। मला आई समोर बसल्याने, मुलं सोबत असल्याने रडताही येत नाही। मला भावाला वाचवता आलं नाही अशी खंत यांनी त्यावेळी मनोज जरांगे यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यांना रडू सुद्धा कोसळलं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, धनंजय मुंडेंना आमदारकी सकट मंत्रिपदावरून उचलून फेका, ही टोळी राज्यातून संपवावी लागेल।
धनंजय मुंडेंवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा. संतोष भैया, तुमच्या हत्येचा बदला घेतला जाणार. संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे की येऊ द्या त्यांना सुटून, जसे यायचे तसे येऊ द्या. संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेणंच आपल्या हातात आहे. हे खूप भयंकर कृत्य आहे. इतका राग का? चूक काही मोठी नव्हती. देशात कुठेच अशी हत्या झाली नाही. इतका रोष व्यक्त करणे इतकं काहीच झालं नव्हतं. या सर्व गोष्टीला धनंजय मुंडे जबाबदार आहेत. त्याला यांचा पैसा गोड लागला. मग या लोकांनी जमिनी बळकावल्या, लोकांना मारहाण केली. त्यानं मंत्रिपदाचा वापर यांच्यासाठी केला आहे. इतकं तिरस्कारानं भरलेलं सरकार मी बघितलं नाही. पुरावे नाही म्हणता तुम्हाला लाज वाटेल. धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी झाला पाहिजे, तरच हे सरकार खानदानी सरकार आहे. यांना पैसा पद मिळवण्यासाठी हे कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ही विकृती पहिल्यापासून अशीच आहे. मी खूप कठोर काळजाचा आहे, पण कालचे फोटो पाहिल्यानंतर कुणीही खचून जाईल. धनंजय देशमुख यांना घरात जावं लागेल, बाहेर यावं लागेल. याचा बिमोड आपल्याला करायचा आहे. तुम्हाला लढावं लागेल. हे आपल्या लेकरांवर असले. आता त्यांना बाहेर सुटून येऊ द्या, मग जनतेला न्याय करावा लागेल. काल फोटो पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही. मी तडफड करत होतो. माझा संतोष देशमुख हसला पाहिजे की माझ्या माघारी माझ्या मराठा पोरांनी बदला घेतला. आता बदला होणार. सर्व टोळीचा बिमोड करत बदला घेणार आहोत, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानभवनाच्या आवारात त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला, तो मी स्वीकारला आहे. सोबतच पुढील कारवाईसाठी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता अजित पवार त्यांच्या आमदारकीबद्दल काय भूमिका घेतात? मुंडेंवर आणखी कोणती कारवाई होणार का? अधिवेशनात या प्रकरणाबद्दल नेमकं काय घडतंय? या सगळ्या गोष्टी आता महत्त्वाच्या ठरणार आहेत. या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.